हॅलो, मी स्मिता. खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. रविवार म्हटलं की सगळ्यांनाच सुट्टी असते, तर महिलांना वाटतं की थोडासा जास्त वेळ आराम करावा, पण याच दिवशी काहीतरी नॉनव्हेज खाण्याचा बेत ठरतो. म्हणूनच मी आज तुमच्याबरोबर एक झणझणीत अशी रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी अगदी साधी, सोपी आणि कोणतीही जास्त मेहनत नसल्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. मला माहीतच आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्की आवडेल, त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा. चला तर मग लगेचच अंड न बॉईल करता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण एक वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकलं आहे. त्यानंतर लगेचच त्यात खडा मसाला टाकून घ्यायचा आहे. खडा मसाल्यात मी वापरले आहेत 3 ते 4 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी, 1 चक्रफूल, 1 इंच दालचिनी आणि 2 तमालपत्र. पण लक्षात घ्या, आपल्याला हे तेल जास्त कडकडीत तापवायचे नाहीये, कारण जास्त गरम तेलात हे परतवले की हे सर्व खडे मसाले करपून जातात आणि त्यांचा सुवास देखील निघून जातो. लगेचच त्यात 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून टाकायचे. आता हे आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे, म्हणजे मग आपल्या भाजीला ग्रेव्ही देखील छान तयार होईल. या ठिकाणी तुम्ही कांद्याची प्युरी देखील वापरू शकता किंवा किसून देखील घेऊ शकता. कांदा हलकासा परतून झाला की लगेचच त्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून तेही छान असे परतून घ्यायचे आहे. नंतर शेवटी त्यात अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घालून तांबूस होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे. पहा, हे सर्व साहित्य छान असे परतून झालेले आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून वाटण तयार करून घेऊया. आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक पसरट आकाराचं पॅन घेतलं आहे. त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करून घ्यायचे आणि तेल गरम झाले की लगेचच त्यात हे वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण हे आपण भाजून घेतलं असलं तरीही हे छान असे तेलात परतून घ्यायचे आहे. अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. वाटण परतून होईपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेऊया. आता इथे आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे दही घेतलेले आहे. त्यात टाकूया पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मटन मसाला. मटन मसाल्याऐवजी तुम्ही इथे गरम मसाला देखील वापरू शकता. संपूर्ण मसाले एकजीव करून त्यात थोडंसं पाणी घालून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी घातल्यामुळे हे मसाले तेलात टाकताच जळणार देखील नाही, कारण ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर पहा, आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. अशी ही करून घ्यायची आहे. पहा, आपले हे वाटण देखील छान परतून झालेले आहे. त्यात लगेचच ही पेस्ट घालून घ्यायची आहे आणि तीही छान अशी परतून घ्यायची. यामध्ये आपण दही घातलं आहे, त्यामुळे लक्षात घ्या की यावेळी गॅसची फ्लेम कमीच ठेवा, नाहीतर आपलं दही देखील फाटू शकतं आणि ग्रेव्हीची टेस्ट सुद्धा चेंज होईल. तर बघा, जरा वेळानंतर आपले हे वाटण देखील छान परतून झालेलं आहे.
सर्व साहित्य देखील छान असे परतले गेले आहे। आता या मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं होतं, त्यामुळे यामध्ये मी पाणी घातलंय आणि हेच पाणी मी आता रस्स्याकरता वापरणार आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊया आणि या रस्स्याला कमी फ्लेमवर मस्त अशी उकळी येईपर्यंत छान शिजू देऊया। तर पहा, काही वेळातच रस्स्याला छान अशी उकळी आलेली आहे। तर्री आणि रंग तर बघा काय मस्त आलेला आहे। आता लगेचच यामध्ये एक एक करून अंड फोडून टाकूया। अंड हे अलगद या मिश्रणात सोडायचे आहे, त्यामुळे मी आधीच तुम्हाला सांगितलेलं की यासाठी पसरट पॅनच वापरा आणि सोबतच रस्सा देखील कमी ठेवायचा आहे। आता तुम्हाला जेवढी अंडी हवी आहेत तेवढी अंडी घ्यायची आहे। जर या ठिकाणी तुम्ही खोलगट भांड वापरलं असतं तर आपल्याला अशा पद्धतीने अंड टाकताच आलं नसतं आणि जरीही अंड टाकलं असतं तरी देखील ते व्यवस्थित शिजलं नसतं, ते खाली तळाशी जाऊन चिकटलं असतं। आजची ही ग्रेव्ही मी 3 ते 4 व्यक्तींकरिता बनवते आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 6 अंडी वापरली आहे। आता या अंड्यांवर थोडंसं मीठ, चिमूटभर काळी मिरी पूड, बारीक चिरलेली मिरची ही घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता, यामुळे अंड्यांना सुद्धा छान टेस्ट येईल। आता लगेचच यावर झाकण ठेवूया आणि अंड शिजेपर्यंत ही ग्रेव्ही शिजवून घेऊया। लक्षात ठेवा, या वेळेला देखील गॅस फ्लेम बारीकच ठेवायची आहे। साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण खोलून बघूया। अंड अगदी व्यवस्थित शिजल्यासारखी दिसतायत, कारण पांढऱ्या रंगाचे जे बलक असते ना ते व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर बघा, अगदी परफेक्ट असा अंडा लबाबदार आपला तयार झालेला आहे। एवढी सोपी पद्धत कुठे असूच शकत नाही, यामुळे तुम्ही पण या संडेला या पद्धतीने अंडा लबाबदार एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।